उजळिता झाला अज्ञान लोप, प्रकट झाले खरे स्वरूप, व्यालत्व आपाप मावळले. म्हणून अज्ञानाचा अपाय, घालवावया उपदेश उपाय, तदर्थ ज्ञानी झिजवोनी काय, अज्ञान ते काय उपदेशिती. असता प्रपंची वर्तमान, प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न, ते भूतकार्य अज्ञानजन्य, आधी हे ज्ञान आवश्यक. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, अविद्या माया सकळ भ्रम, या जै होईल उपरम, तैच संभ्रम ज्ञानाचा. ज्याचा गेला न देहाभिमान, तयासी कोण म्हणे सज्ञान, अभिमानाचे अधिष्ठान, त्या नाव अज्ञान मूर्तिमंत. जयास म्हणती मायेचा पूर, जया माझी हे जगत चूर, तो हा देखत भूल संसार, अज्ञान मूलाधार तयास. अज्ञानापासाव याचा उद्भव, अज्ञान जनित याचे वैभव, एकत्वी जो अनेकत्व भाव, तयाचा ठाव अज्ञान. किंचित प्रकाश किंचित अंधार, ऐसिया समयी मार्गीचा दोर, दोरची असता भासे विखार, भय अपार वाटतसे. सर्पाभास केवळ अज्ञान, त्या अज्ञाने झाकिले ज्ञान, न होता हे अज्ञान निरसन, होईना मन निर्भय. कोणास भासे सुमन माळा, कोणास दिसे दंड डोळा, एवंच हा भासची सगळा, भ्रांतीच्या अवकळा अनिवार. केवळ आगम वचनानुसारी, जो आस्तिक्य श्रद्धानुकारी, तोच ब्रह्मज्ञानाधिकारी, नास्तिक जन्मजन्मांतरी नेणेच. विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम, त्यांचा न फिटे जन्ममरणक्रम, ब्रह्मतत्व तया जे दुर्गम, ते अत्यंत सुगम अधिकारिया. येथेन कामी येई प्रवचन, अथवा अनेक वेदस्वीकरण, अथवा न मेधा ग्रंथार्थ धारण, ग्रंथावलोकन बहुश्रुतता. शब्दे होईल शब्दज्ञान, तेणे का होईल वस्तुविज्ञान. बुद्धी अतिविवेक संपन्न, वस्तून तदधीन केव्हाही. श्रुतीनी मोठी बांधिली हाव, परीन लाधता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूचे वैभव, खुंटली धाव जाणीवेची. षडदर्शने टेकीस आली, अद्यापि वादच करीत राहिली. आत्मवस्तू ठाईच ठेली, शब्दान आकळली केव्हाही. झाले मोठे शब्द पंडित, वस्तू सूर्यापुढे खद्योत. एकदा झालिया वस्तू प्राप्त, मावळे समस्त शब्दजाल. जगी पहा अंधारे राती, दीप प्रकाशे क्रिया चालती. परी सूर्योदय होता प्रभाती, जन उपेक्षिती दीपाते. तरी जे नभे वाचेचा विषय, होईल कैसे तरी उपदेश्य. म्हणून अज्ञान निरसन ध्येय, असावे आख्येय वक्त्याते. एक अस्तित्व बुद्ध्या उपासन, तेणेच आत्मा होऊनी प्रसन्न. करी निजतत्व भाव प्रकाशन, होई उपलभ्यमान उपासका. आत्म्याचे ठाई परमात्म ध्यान, दोन्ही माझी अभेदानुसंधान. येणे परी करिता उपासन, आत्माची प्रसन्न उपासका. तया नाही अन्य साधन, तेणेची भावे लागे प्रसन्न. साधक पाहूनी आत्मप्रवण, आत्मा त्या आपणची करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती, वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती. श्रवण श्रमार्थ क्षमा मागती, ही शिष्टरीती सर्वत्र. तैसे नभे या सच्चरिती, कर्तृत्व याचे न माझे माथी. स्वये साईच निजकथा लिहविती, लेखणी मजहाती देऊन. म्हणून नव्हे मी ग्रंथ करता, येथे न श्रांत कोणी मज करिता. क्षमा की जय श्रोती म्हणता, आदळे माथा कर्तृत्व. मज नाही येथे भूषण,
किंवा नातळे अंगा दूषण